नमस्कार. वैजापूर टाइम्स बुलेटिन मध्ये सर्वांचे स्वागत. जय बालाजी आदिवासी आश्रमशाळा शिरूर येथे टीईटी परीक्षा अनिवार्यता धोरणाचा निषेध. वैजापूर तालुक्यातील शिरूर येथील जय बालाजी आदिवासी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा या शाळेत आज 5 डिसेंबर रोजी शिक्षक व कर्मचारी यांनी काळी फीत लावत शासनाच्या टीईटी परीक्षा अनिवार्यता धोरणाचा निषेध केला. शासनमान्य आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर यांच्या आवाहनावर हा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष सुधाकर जाधव, प्रसिद्धी प्रमुख योगेश सोनवणे तसेच विभागीय सदस्य संजय भोसले यांनी केले. शाळा बंद आंदोलनास काळ्या फिती लावून आजच्या बंदला संपूर्णपणे पाठिंबा देण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक महेंद्र साळुंके, शिक्षक सतीश भांबरे, शरद देवरे, प्रदीप जोशी, सुनील ब्रह्मे, ज्ञानेश्वर पवार, मधुकर धानोरकर, सुनील जाधव, सायली कडू, नामदेव राठोड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनास आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी पाठिंबा देत असून शाळेवरच कर्तव्यावर हजर राहून आम्ही काळ्या फिती लावून या शासनाच्या निर्णयाचा, या धोरणाचा आम्ही निषेध नोंदवत आहोत. पाराळा गावचे डॉक्टर कैलास आहेर यांची वरिष्ठ भूवैज्ञानिक पदासाठी निवड, आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार. वैजापूर तालुक्यातील पाराळा गावचे डॉक्टर कैलास आहेर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत वरिष्ठ भूवैज्ञानिक या अत्यंत प्रतिष्ठित पदावर त्यांनी आपली निवड मिळवली आहे. त्यांच्या या भव्य यशाबद्दल पदवीधर मतदारसंघाचे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विशेष सत्कार करून डॉक्टर आहेर यांचे अभिनंदन केले. राज्यातील कठीण आणि अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत गावातून राज्यस्तरापर्यंत झेप घेतल्याने डॉक्टर आहेर यांच्या मेहनतीला चिकाटीचे जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या प्रसंगी प्राध्यापक लक्ष्मणराव धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच विशाल शेळके यांची उपस्थिती होती. श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या 281व्या पुण्यतिथी उत्सवाला शिरूर येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. शिरूर येथील श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या 281व्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 5 डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली असून 16 डिसेंबर रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम, त्यासोबतच कीर्तन सोहळा व श्रीमद भागवत कथेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. कथेचे वाचन भागवताचार्य पंढरीनाथ महाराज पगार यांच्या पवित्र वाणीतून होत आहे. या 7 दिवसीय कार्यक्रमात पहाटे काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, समाधी पूजन, 11 ते 4 या वेळेत भागवत कथा होणार असून सायंकाळी 7 ते 9 या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. 5 डिसेंबर रोजी तुकाराम महाराज वाळके, 6 रोजी भगवान महाराज ठुबे, 7 रोजी गणेश महाराज मगर, 8 रोजी नारायण महाराज काळे, दिनांक 9 रोजी नवनाथ महाराज पवार, 10 तारखेला गणेश महाराज जाधव, 11 तारखेला योगेश महाराज घोलप यांचे कीर्तन होणार आहे. 12 तारखेला मधुसूदन महाराज मोगल, 13 तारखेला बाळकृष्ण महाराज बुरकुल आणि 14 रोजी भगवान महाराज गडदे, तर 15 तारखेला रोज पुष्कर महाराज गोसावी यांची कीर्तन होणार आहे. आणि 16 डिसेंबर रोजी रामभाऊ महाराज मगर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाचा समारोप होणार आहे. दरम्यान आज समाधीस्थळी समाधी व ग्रंथपूजन मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले. या प्रसंगी शिरूरचे सरपंच किरण तारी झिंजुडे, उपसरपंच नंदकिशोर जाधव यांच्यासह निमगाव व शिरूर परिसरातील सर्व वारकरी मंडळे, संस्थाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.